आकाशला निवडायची आहे त्याची फेवरेट सिटी, तर कोणती असणार आहे आकाशची फेवरेट सिटी? यावेळी मी मुंबई नाही चूज करणार. दिस टाइम मी कर्नाल चूज करणार. तुमच्या फेसला बघून असं वाटतंय ना की तुम्ही तुमच्या नशिबाला चान्स देऊ पाहताय. काय करतोयस? बघून घेईन. तुला बैजूचं पास होणं लक्षात राहिलं, पण आपल्या मुलीचा तुला वाढदिवस लक्षात नाही राहिला. रोशनी कुठे गेली? असा का बघतोयस? असं पूर्वी कधी बघितलंच नाही. अरे तू पण ना प्रत्येक गोष्टीत कोणता ना कोणता अर्थ शोधते. मी तर बस हे बघत होतो की या गाडीमध्ये तू किती छान दिसते. आता याचा काय अर्थ? याचा अर्थ हा आहे की तुझ्या बसण्याने या गाडीची शान अजूनच वाढलेली आहे. अरे जाजा, न जाणो दिल्लीमध्ये ही लाईन किती मुलींना ऐकवली असशील. जर का त्या पोरींना या गाडीत बसवायचं असतं ना तर वेड्यासारखा तुझ्याकडे आलो नसतो. कमाल आहे यार, आजकाल सच्च्या इमोशनची कदरच नाही. नील, गाडी हळू चालव. अरे गाडी हळू चालवायची असती तर स्पोर्ट्स गाडी कशाला घेतली असती? तुझ्या पप्पांची स्कूटर नसती घेतली. अरे तुझ्या पप्पांची स्कूटर तर एखाद्या विमानापेक्षा मस्त आहे. जर ते सिमलावाल्या रेस मध्ये आले ना तर एका झटक्यात सगळ्या गाड्यांची वाट लावून टाकतील. नील, अरे नील, अरे माफ करा भाईजी. तू पण ना नील. हे घे, खाणार काय? तूच खा. तू पण ना कधीच नाही सुधारणार. असंच आहे मी. ओ माय गॉड, या रबडीचा एक स्पून तर माझ्या एका महिन्याच्या कॅलरीजच्या इक्वल आहे. मी हे नाही खाऊ शकत, बिलकुल नाही. पण हे तू फार चांगलं केलंस की रोशनीच्या पसंतीची रबडी घेऊन आलास. अरे आई विना पोरती, तिची काळजी आम्ही नाही ठेवायची तर कोणी? पुन्हा तोच किस्सा घेऊन बसलीस. किती वेळा सांगितलंय की तिचा उल्लेख पण नका करत जाऊ कधी. सुरिंदर, आता जुन्या बस गोष्टी. अम्मा, अजून काही बोलू नको या बाबतीत. माझ्याकडून जेवढं जमतंय तेवढा प्रयत्न मी करतोय ना. तिला चांगलं शिक्षण द्यायचं, संस्कार करायचे. आता हा विषय काढून तू माझा मूड खराब करू नकोस. रोशनी आली. 3 cheers for birthday girl. कोणाच्या लक्षात आला माझा वाढदिवस? पोरी पोरी थांब जरा, थांब. ओह, दीदाला पण. घे, तोंड गोड कर. तुझे बाबूजी आज तुझ्या करता तुझी मनपसंत रबडी घेऊन आलेत. मा शीतळा, तुला जगातली सारी सुख देऊ दे. धन्यवाद दीदा. धन्यवाद नको बोलूस पोरी. तू तर आम्हाला माफ कर. अरे आम्ही सगळे निष्काळजी आहोत ग. तुझा वाढदिवस पण विसरून गेलो बघ. असं काही नाहीये दीदा. वाढदिवस तर दरवर्षी येतो. पुढल्या वर्षी परत येईल. तू तू कुठल्या मातीची बनलीस पोरी? ना तुला काही चांगलं वाटत, ना तुला काही वाईट वाटत. रोशनी, माझ्याकडून आशीर्वाद नाही घेणार का? अगं खुश रहा, सुखी रहा, पण बस एक काम कर, कधीही आपल्या आईच्या पावलांवर पाऊल नको टाकू. हा, आता तू काय बसलायस? पोरीला आशीर्वाद दे. अरे इतक्या प्रेमाने रबडी घेऊन आलास, खाऊ तरी घाल तिला.
बावळटा आपल्या हाताने खाऊ घाल. हो मामाजी, जेवढा वेळ तुम्ही विचार करत राहाल ना तेवढ्यात मी खाऊ पण घालेन. हॅपी बर्थडे माय लिटिल डॉल. आता असाच उभा राहशील की की फटफट देशील. तू पण ना. एक मिनिट, हे गिफ्ट तर मीच उघडणार. तसं मामाची हात आहे तरी काय? तो सूट पीस आहे. अरे वा रोशनी, तुझा हा ड्रेस ना मीच डिझाईन करेन. बघच, तू पण मुंबईवाल्यांसारखी मस्त दिसशील. या टेबल क्लॉथचा ड्रेस कसा बनवणार मामाजी? याचं मीच काय, नरेश मल्होत्रा पण काही करू शकणार नाही. इकडे दाखव. अरे किती चांगला सूट पीस आहे ट्विंकल. रोशनी तर नशिबाचीच आहे की भाईजी तिची इतकी काळजी करतात. नाही तर जशी हिची आई होती ना, तर कोणताही बाप आपल्या मुली करता असे कपडे नाही आणणार. चुप बस कम्मो. पुन्हा तो किस्सा काढतेस तू. अरे ये अज्जू बेटा, रबडी खा. घे खा. अरे कशी खातोय. प्रत्येकाची आई आपल्या मुलाचं जीवन जगाच्या सर्व रंगांनी भरून देते. आपल्या ममत्वाच्या छायेत आपल्या मुलाला कोणत्याही वाईटापासून रोखते. मग ती दीदा असो वा कम्मू बुवा. पण माझी माई, बस तिचं नाव घेणं पण माझ्या आनंदाला संपवायला पुरेसे आहे. बस आता वाट पाहायची ती फक्त हा दिवस संपण्याची. अरे आता तर भरलेला ग्लास मी इथे ठेवला होता, रिकामा कसा झाला? नील, तू यावेळी इथे काय करतोयस? दिल्लीहून सरळ इकडे आलोय तुला गिफ्ट द्यायला. यावेळी वेडा झालायस का? बुवा किंवा बाबाजींनी तुला पाहिलं तर मोठा बोबाटा होईल. प्लीज जा इथून. वाटतंय की तू विसरलीयस. नील चौधरीच्या डिक्शनरी मध्ये भीती नावाचा कोणता शब्द नाहीये. आणि तुझ्या पप्पाजींना कशाला घाबरेन? प्लीज जा इथून, नाही तर बुवाजी, बुवाजी उठल्या त्या बुंबा मारतील. प्लीज जा इथून, मी हात जोडते. प्लीज जा, प्लीज जा इथून. जय हो शीतळा माता. जे मी गिफ्ट घेऊन आलोय ते दिल्याशिवाय मी जाणार नाही इथून. बघ ना बुवाजी, जा इथून, जा इथून. नील तू हे घ्या. सगळे म्हणतात सूर्य उगवण्याआधी
रोशनी महाराणी उठून बसते, घरातली सगळी कामं पण करते. कशी पसरलीये. अगं उठ महाराणी, अगं उठ ना. शरीर कसं दगडासारखं आहे. जर असेच हाल राहिले ना तर न जाणो लग्न कसं होईल. अगं उठ लवकर. हे बघ, कोणी पाहिलं तर सकाळी सकाळी माझा हिस्ट्रीचा क्लास सुरू होईल. तू जा इथून. अगं काय क्लास क्लास करतेस. आता बुवाची जागली त्याला मी काय करू. बघ समज की. रोशनी, पोरी उठलीस का ग? हो दीदा, पण अजून सकाळ नाही झाली. तू झोपून जा. ठीक आहे. बघ नील, तू सकाळी सकाळी चढून आलायस का? जर बुवाजींनी पाहिलं ना तर तुझी सगळी चढलेली उतरेल. ओ हो, झालं कल्याण. कम्मो, अरे तुझा बिछाना तर इथे, तिकडे कुठे चाललीयस? बघ बुवाजी येत आहे, तू जा इथून. जे द्यायला आलोय ते तर देऊनच जाणार मी. ही गिफ्ट तू आधी जा इथून प्लीज जा. अरे आम्हा बाथरूमला जाते. अरे ऐक तर. ए पोरी, माझं ऐक तर खरं. बुवाजी आल्या. काय झालं? हा? हा? भूत पाहिलंस का? हे डोळे फाडून कोणाला बघतेस मग? हा? अगं काय आहे तिकडे? काही नाही बुवाजी, बस. बावळट झालीयस? हा बुवाजी, ते घरातली सफाई करायची तर झाडू बघत होते. बस इतकंच. जा कर. बघते कशी बावळट कुठली काम करते म्हणे. बावळट कुठला? सकाळी सकाळी मोगॅम्बो. नो वे डूड. आकर्ष, या ऍपलला आरामात चेअरवर बसून पण खाता येतं. तू तुझे कपडे पाहिलेस आकर्ष? किती जुने झाले ते. What? फेकून देते आणि नवीन घे. Why? डू यू नो तुझे अंडरवेअर दिसते. Oh. Sorry. हे फक्त सुपरमॅनलाच चांगलं दिसतं. हाऊ टू लिव्ह माय लाईफ वर लेक्चर दिल्याशिवाय तुमचा नाश्ता कम्प्लीटच होणार नाही. आकर्ष हे कर, आकर्ष ते कर, आकर्ष हे नको खाऊ. मी कधी आपल्याच घरात माझ्या हिशोबाने लाईफ जगू शकेन? डज इट मॅटर टू यू? इट डज. तुला तर तेच करायचं असतं जे तुला हवंय. मला न्यूजपेपर मधून कळतंय की माझा मुलगा शहराच्या बाहेर चाललाय. आकर्ष, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. तू कर्नालला जाणार आहेस? हा डॅडी, आय एम गोइंग टू कर्नाल.
जर तुम्हाला खरोखर माझी चिंता असती ना तर तुम्हाला न्यूजपेपर मधून माझी खबर नसती घ्यावी लागली. कोणी बनवली ही? बेकार आहे, घेऊन जाईला. सँडी, कॉफी इज परफेक्ट. जेव्हा कोणाला राग येतो ना तेव्हा त्यांचे टेस्ट बल्स खराब होतात. तुझे क्रेडिट कार्डचं बिल, तुझ्या गाडीचं पेट्रोल, सर्व काही माझ्या मेहनतीच्या पैशाने जातं. कन्सिडर युअर सेल्फ लकी की तू माझा मुलगा आहेस. बट आय डोंट वॉन्ट टू बी लकी. मला ही फिल्टर्ड हवा नकोय. मला मोकळ्या आकाशात श्वास घ्यायचा आहे डॅड. आपल्या बिझनेस एम्पायरला वर आणायला मी दिवस रात्र मेहनत करतोय आणि तू काय करतोयस? फाटके कपडे घालून त्या 2 कवडीच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये नाच करायला जातोस. तुमच्या रागाकरता मी तुमच्या समोर उभा आहे, पण माझ्या डान्स कॉम्पिटिशनला प्लीज काही बोलू नका. ताल से ताल मिला इट्स माय ड्रीम डॅड. इट्स माय पॅशन. इट्स माय फर्स्ट ट्रू लव्ह. आणि ज्या डान्स कॉम्पिटिशनला तुम्ही 2 कवडीचं म्हणताय, सर्वात पॉप्युलर डान्स शो इंडियामध्ये, देशात करोडो फॅन्स आहेत. महेश जयसिंगकडे फक्त एकुलता वारस आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो तू आहेस आकर्ष. लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की महेश जयसिंगचा मुलगा फाटके कपडे घालून त्या 2 कवडीच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये नाचत होता. माझे बिझनेस रेप्युटेशन, माझी पर्सनल रेप्युटेशन याचा जरा तरी विचार आहे तुला? अखेर सत्य कसं समोर आलं डॅड? तुम्हाला माझी पर्वा नाहीये. तुम्हाला तुमच्या रेप्युटेशन अँड बिझनेसची पर्वा आहे. टॉक टू मी. लुक ॲट मी. मी माझ्या बिझनेसची, माझ्या रेप्युटेशनची पर्वा का नको करू? हा, का नसावी? इतकं मोठं एम्पायर, इतकं मोठं घर, सगळं कोण मॅनेज करताय? माझ्या मेहनतीच्या पैशाने होतं आकर्ष. तुझी लाईफस्टाईल, तुझे क्रेडिट कार्डचं बिल, तुझ्या गाडीचं पेट्रोल, सगळं माझ्या मेहनतीच्या पैशाने होतं आकर्ष. आणि तू सांगतोयस की मी माझ्या बिझनेसची, माझ्या पर्सनल रेप्युटेशनची पर्वा करू नको. कन्सिडर युअर सेल्फ लकी की तू माझा मुलगा आहेस, महेश जयसिंगचा मुलगा आहेस. बट आय डोंट वॉन्ट टू बी लकी. मला ही फिल्टर्ड हवा नकोय. मला मोकळ्या आकाशात श्वास घ्यायचा आहे डॅड. व्हाय डोंट यू गेट इट? ओके, आय गिव्ह अप. कर तुला जे करायचंय ते. मला तर तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. थँक्यू. आकर्ष, काय झालं? रेवा, बरं झालं तू आलीस. आता तूच समजाव या नादान मुलाला की याचं पॅरिसला जाणं किती महत्वाचं आहे. आपली कंपनी इंटरनॅशनली एक्सपेंड करते आणि अशा वेळी कंपनीच्या वारसाने तिथे असणं किती महत्वाचं आहे. आणि तसंही याचं पॅरिसला जाणं एक वेकेशन ट्रिप असेल. फक्त 2 दिवसाकरता जायचंय, मग परत येऊन त्याने जे काही करायचंय ते करावं. मी त्याला काही बोलणार नाही. पण मला नकोय तुमची फ्री व्हॅकेशन डॅड. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की मला बस 3 महिने द्या. त्यानंतर मी तुमच्या सगळ्या मीटिंग्स मध्ये शो पीस बनून बसेन. आय गेस तुम्ही ही गोष्ट समजून घ्यायलाच तयार नाही आहात डॅड. तुम्ही नाही. आय गिव्ह अप. पाहिलंस ना तू, याला माझ्या इब्रतीची जराही पर्वा नाहीये. मी या मुलाला 3 महिने देईन सुद्धा, पण काय गॅरंटी की 3 महिन्यानंतर हा माझी गोष्ट मानेल? अंकल, प्लीज डोंट वरी. आकर्षशी मी बोलते अँड आय होप तो माझी गोष्ट ऐकेल. बट आय कांट सी यू अपसेट लाईक दिस. प्लीज स्माइल. वेन रेवा इज हियर, नो फिअर. तुला कसंही करून या लफड्याला आमच्या शहरात टिकू द्यायचं नाहीये. जर या मुंबईवाल्यांनी आमच्या शहरातल्या मुलींकडे डोळे वर करून पाहिलं ना, तरी मुंबईवाले बघण्यालायक नाही राहणार. बिलकुल खरं. असं म्हणतात की काया जर निरोगी ठेवायची तर कमी खावं आणि त्याचं बिघडतं काम जो दुःख खातो.
हा जरा जोर लाव असा मर्दासारखा. प्रणाम दारजी. अरे हा सुखी राहा. कुठे रेंगळत होता? अरे तुझ्याशिवाय पाठवू नाही शकत ना पैसा करता प्रशांत सिंग कडे. विचार केला की काही काम धाम करतील तर यांच्या शरीरातही ताकद येईल. त्याचं असं झालं ना दारजी, चल काही हरकत नाही. त्या डब्यात काय? ती तर तुमच्या करता रोशनीच्या वाढदिवसाची मिठाई पाठवली आहे मामाजींनी. म्हणजे माझ्या केसांच्या रंगाबरोबर जमाना पण केव्हा बदलला काही कळलंच नाही. म्हणजे आता पोरींच्या वाढदिवसाची पण मिठाई वाटू लागले. अरे जा वाटीत मिठाई काढून आण जा. अज्जू हा दारजी. मिठाई वाटण्याच्या ऐवजी खूप अजून जरुरी काम आहे करण्याकरता. पण दारजी सगळं तर आपल्या कंट्रोल मध्ये आहे. पण जे लफडं आपल्या शहरात येऊ घातलंय त्याची काही खबर आहे तुला? दारजी अरे नील माझा बेटा ये ये ये. माहितीये सूर्य देवता सकाळी प्रगट ना हो तरी तसल्ली करेन मी, पण जोपर्यंत आमचा नील बेटा कलेजाशी नाही लागत मनाला शांती नाही मिळत. पण दारजी तुम्ही आता कोणत्या तरी लफड्याबद्दल बोलत होता. अरे हा इतकं मोठं लफडं केव्हा कर्नालला पोचलं तुला काही खबर नाही लागली? दारजी तुम्ही त्या डान्स कॉम्पिटिशन बद्दल बोलताय काय? कोणते डान्स कॉम्पिटिशन? पाहिलं माझ्या नीलला सगळी माहिती असते. म्हणूनच तर आजपर्यंत इतक्या वर्षानंतरही डोळे झाकून तुझ्यावर कोणती जबाबदारी नाही सोडू शकलो. तू आपल्या कामात कोणती ना कोणती खोट सोडूनच देतो. आता काय पुतळ्यासारखा बसताय? उठ माझ्या नीलला बसू दे. हे घ्या दारजी. चल पहिले माझ्या नीलला दे. वा मला रबडी खूप पसंत आहे. आज तर सकाळी सकाळी दारजींनी आपल्या नातवाला खुश केलं. दारजी आता तुम्ही काही लफड्याबद्दल बोलत होता. हा बघ अज्जू मला तुझ्याकडून खूप उमेद आहे. तुला कसंही करून या लफड्याला आमच्या शहरात टिकू द्यायचं नाहीये. काय समजला? बिलकुल दारजी तुम्ही दारजी. चिंता का करताय? हे डान्स कॉम्पिटिशन वाले जसे येतील ना तसे उलट्या पावलांनी पळत जातील. बिलकुल खरं. आम्ही इथे असताना हे शहरात असं चालणार नाही. हे मुंबईवाले इथे येऊन आमच्या पोरींची टाळकी फिरवतील, सगळ्या शहरात त्यांच्याकडून बेशर्मी करवतील ना. आम्ही इथे असताना हे भांडपणा चालणार नाही. दारजी हे शहरवाले बस सर्कस सारखे आहेत. तुम्ही बस बसून मजे घ्या. अरे वेळ नाही लागणार या सर्कशीला आपल्या घरात घुसण्यात. दारजी असं कधी नाही होणार. जर या मुंबईवाल्यांनी आमच्या शहरातल्या मुलींकडे डोळे वर करून पाहिलं ना तरी मुंबईवाले बघण्यालायक नाही राहणार. तुला माहितीये ना मी इथे तालचे तालच्या ऑडिशन साठी आलीये आणि आज त्याच कॉम्पिटिशनचा फॉर्म घ्यायला मी तुझ्या कॉलेजमध्ये येणार आहे. चलशील माझ्यासोबत माझ्या वाटेवर? बाईजी तो टीव्ही वाला प्रोग्राम येतोय ना त्याचे फॉर्म वाटतायत. एक फॉर्म हवा होता. नाव काय तुमचं? अरे पळा इथून. काय फॉर्म बिम नाही वाटायचंय.